सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. कंदुरीसाठी नेण्यात येणारे बकरे जीवावर बेतले. बकरे उसळल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. 2 दुचाकींच्या धडकेत दोघे ठार. वसमत परभणी मार्गावर तेलगाव पाटीजवळ 22 एप्रिलला 2 युवकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवर बकऱ्याने उडी मारल्याने अपघात घडला. वसमत परभणी मार्गावरील तेलगाव पाटीजवळ 22 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नांदुसा येथील नितीन नागोराव नरवाडे व कपिल हिरामन हटकर हे दोघे परभणी येथील दरगाह कंदुरीसाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीवर बकराही नेण्यात येत होता. दरम्यान सकाळी 10:30 ते 11 वाजताच्या सुमारास तेलगाव पाटीजवळ अचानक बकऱ्याने उडी मारल्याने चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुसऱ्या दुचाकीवर शेख सिराज शेख उमर, त्यांची पत्नी गौसियाबी व मुलगा शेख सुजात राहणार बौर तालुका कळमनुरी प्रवास करत होते. या भीषण अपघातात नितीन नागोराव नरवाडे राहणार नांदुसा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड व शेख सिराज शेख उमर राहणार बौर तालुका कळमनुरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कपिल हिरामन हटकर, गौसियाबी व शेख सुजात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.